आज आपण करणार आहोत भरली वांगी। त्याच्यासाठी आपण ही अशी देशी वांगी घेतलेली आहेत। आता ही आपण धुवून घेऊया। तर ही वांगी आता धुवून झालेली आहे। आता आपण याचा मसाला तयार करणार आहोत। तर इथं आपण पाट्यावरती घरगुती पद्धतीने पाट्यावरती मसाला करून घेणार आहोत। तर मम्मा सांग आपण काय काय घेतलेलं आहे। हे थोडंसं खोबरं आहे, हां, कढीपत्त्याची एक 20 ते 25 पानं, अर्धा चमचा जिरं, कोथिंबीर, लसूण एक 10 ते 15 पाकळ्या आणि थोडंसं शेंगदाणे भाजलेले। बरं, आता आपण हे कुटून घेऊया। आता हे सगळं मिक्स केलेलं आहे। तर चेचून घेत आहे लसूण। हे पहा, तर हे शेंगदाण्याचं कूट तयार करत आहे, म्हणजे सगळा मसाला मिक्स केलेला आहे। आता ती पाट्यावरती वाटत आहे मसाला। पहा कशा प्रकारे जसं जसं बारीक होईल तसं तसं मसाला झालेला पुढे येतो आणि जो मसाला करायचा आहे तो पाठीमागे राहतो। करून घेत आहे इथं मम्मा, बघा मसाला करत आहे। जरा पौष्टिक असतं म्हणून पाट्यावर वाटून खायचं। तर आता कोथिंबीर घातलेली आहे। पहा, आता कोथिंबीर पण वाटून घेऊया आपण। बघा अशी कोथिंबीरची पेस्ट होत आहे। तर अशा प्रकारे मसाला रेडी झालेला आहे। पहा आहे, आता हा आपण काढून घेऊया। बघा पाट्यावर केल्यामुळे किती छान त्याला शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं तेल सुटले। आता आपल्याला फोडणीत जास्त तेलही घालावं लागणार नाही। बघा किती छान असा बारीक एकसारखा छान सुंदर झालेला आहे। आता थोडंसं पाणी, टेस्ट पण खूप छान लागणार आहे। बघा किती तेल सुटले। आता हा पाटा आहे ना, असा जरासा याचा याला राहिलेला मसाला आहे की नाही तो असा आपण काढून घेऊया। थोडंसं पाणी घालून की नाही पाट्याला चिकटलेला मसाला असा आपण काढून घेऊया। असा ह्याच्यात असा आपण काढून घ्यायचा। आता हे किती छान चवीला लागते बघा। आपण केल्यावरती आता दाखवणारच आहे खाताना सुद्धा। आता आपण हे की नाही हात स्वच्छ धुवून घेऊया आणि आपण ह्याच्यात मसाले आणि घालूया। आता आपण घरी केलेलं तिखट आहे, चटणी आपली, हे 2 चमचे घालायचे आपल्याला आवडीनुसार आणि हे चवीनुसार आपल्याला मीठ। तुम्ही किती खाताय आणि खाताय त्याच्यावर घालायचं। मसाल्याचा डब्बा आपण आता ह्याच्यात थोडासा हिंग, थोडासा गरम मसाला, थोडासा धनापूड, थोडासा गोडा मसाला आणि थोडीशी चिमूटभर हळद। आता आपण वांगीत चिरूया। आता आपण देठ काढायचा, हे काढायचं नाही, ह्याच्यातच मेन आपली चव असते। तर चिरायचं आणि बघायचं म्हणजे किडका आहे का नाही। छान अशाच प्रकारे आपण सगळी वांगी चिरून घेणार आहोत। वांगी चिरून झालेली आहेत। आता मसाला कालवून घेऊया। आता सगळा मसाला भरून घ्यायचा सगळ्या वांग्यात आणि थोडासा मसाला ठेवायचा। हा आता एवढा, अरे रे, नेमका तो व्हिडिओ डिलीटच झाला। तर पहा मंडळी, आपलं ताट रेडी झालेलं आहे। या सगळ्यांनी जेवायला। तर इथं आहे फोडणीचं वरण, इथं आहे भरलं वांग, पाट्यावरती मसाला केला होता, इथं आहे काकडी, हा आहे भात, ही आहे आपली तांदळाची भाकरी, इथं आहे कच्ची कैरी
आणि इथं आहे ताटाला थोडंसं मीठ वाढलेलं आहे आणि हे आहे आपलं उडदाचं पापड. तर तुम्हाला हे ताट कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि या जेवायला लवकर. धन्यवाद.